नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय आवाज तुमचा न्यूज. आवाज तुमचा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बातमी पाहूयात सविस्तरपणे. कवी हबीब भंडारे यांना गावगाडा साहित्य पुरस्कार जाहीर. शिरसगाव, वाघरोळ, भोकरदन येथील प्रसिद्ध कवी, लेखक व गीतकार हबीब भंडारे यांच्या निळे निळे आभाळाचे डोळे या बालकविता संग्रहास गावगाडा साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वडशिवणे करमाळा, जिल्हा सोलापूर येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण लोकमानस आणि लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार साहित्य कृतींना वर्ष 2024 या कालावधीत देण्यात येणारे गावगाडा साहित्य पुरस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ मधुकर टकले यांनी आज जाहीर केले आहे. पुरस्काराचे हे 14वे वर्ष आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, ग्रंथभेट असे असून पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ मधुकर टकले यांनी आज केली आहे. हबीब भंडारे हे मराठीतील एक महत्त्वाचे कवी असून त्यांच्या अनेक कविता हिंदी, उर्दू, इंग्रजीसह प्रादेशिक भाषेतही अनुवादित झालेल्या आहेत. प्रसिद्ध अनुवादक डॉक्टर संतोष भूमकर यांनी जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता आणि अनुवादित केलेल्या कविता संग्रहाचा इंग्रजी अनुवाद पोएम ऑफ द पीपल सेलिंग लाईफ हा कविता संग्रह दिल्ली येथील विजया बुक्स पब्लिकेशनने नुकताच प्रकाशित केला आहे. इंग्रजीतील हा कविता संग्रह सध्या चर्चेत आहे. हबीब भंडारे यांच्या कवितांचा विविध विद्यापीठी अभ्यासक्रमात समावेश झालेला असून प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल साहित्य वर्तुळातून कवी हबीब भंडारे यांचे अभिनंदन होत आहे. धसकट वर्तमानाच्या बरोबरीत धावताना खिजलेल्या वावरासारखेच काही ठिकाणीही बोचले, टोचले, घुसले, सर्र अनिर्बंध व्यवस्थेचे धसकट नेहमी जमिनीवर पाय असणाऱ्या संयमी तळपायात उधळले भावनिक रक्तमासाचे खप्पल, आस्ताळला जीव, झिभाळले मन, इजाळले काळीज. उगाच वाद नको म्हणून नम्रपणे ऐऱ्या गैऱ्याला सलाम ठोकत आलो. जे नाही आवडलं ते बाजूला टाकत आलो. धन्यवाद. ताज्या घडामोडी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आवाज तुमचा न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाहत रहा आवाज तुमचा न्यूज, नेहमी तुमच्या सोबत.